महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली। आज मराठी विषयाच्या पेपरनं परीक्षेला सुरुवात झाली। कोल्हापूर जिल्ह्यात 54,000हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात एकूण 138 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। आज सकाळी प्रत्येक केंद्रांवर विद्यार्थी आणि पालक यांची बैठक व्यवस्था शोधण्यासाठी लगबग दिसून आली। केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर आहे। परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता। पेपर सुरू होण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानांतर्गत कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात आलाय। कॉपीमुक्त अभियानांतर्गत 2018 पासून ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीसारखे गैरप्रकार झालेत त्या ठिकाणचे केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अदलाबदलीचं धोरण यावर्षीपासून राबवण्यात आलंय। जिल्ह्यातील 138 पैकी 34 संवेदनशील केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करण्यात येत आहे। आज जिल्ह्यातल्या सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली असून कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचं विभागीय मंडळाकडून सांगण्यात आलंय।